सतार, तानपुरा आणि व्हायोलिनसारख्या तंतुवाद्यांच्या निर्मितीसाठी जगभरात ओळख असलेल्या मिरजच्या 200 वर्षांच्या परंपरेला महाराष्ट्र शासनाने प्रतिष्ठेचा सन्मान दिला आहे. 7 पिढ्यांपासून तंतुवाद्य निर्मितीचा वारसा जपणारे कारागीर मोहसिन नियाज अहमद मिरजकर यांना महाराष्ट्र शासनाचा राज्य उत्कृष्ट कारागीर पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. जागतिक सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग दिनानिमित्त नवी मुंबईतील सिडको भवन येथे आयोजित कार्यक्रमात राज्यातील विविध पारंपरिक कलांचा वारसा जपणाऱ्या 6 कारागिरांचा गौरव करण्यात आला. त्यामध्ये मिरजेच्या तंतुवाद्य निर्मिती परंपरेचे प्रतिनिधित्व करणारे मोहसिन मिरजकर यांची निवड झाली. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्वीकारल्यानंतर मोहसिन मिरजकर यांनी हा सन्मान केवळ स्वतःचा नसून मिरजेच्या 200 वर्षांच्या तंतुवाद्य परंपरेचा आणि या कलेसाठी आयुष्य वाहिलेल्या सर्व कारागिरांचा असल्याची भावना व्यक्त केली. या कलेचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा सन्मान प्रेरणादायी ठरेल असेही त्यांनी सांगितले. मिरजेच्या तंतुवाद्य निर्मितीला जागतिक स्तरावर वेगळी ओळख आहे. राज्य शासनाच्या या सन्मानामुळे या पारंपरिक कलेच्या संवर्धनाला आणि कारागिरांना नवी उभारी मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. मी मोहसिन नियाज अहमद मिरजकर. आमच्या इथे मिरज हे तंतुवाद्यांसाठी प्रसिद्ध आहे. गेली 7 पिढ्या आम्ही हा व्यवसाय करत आहोत. 200 वर्षाच्या या मिरजेच्या तंतुवाद्य निर्मितीच्या कलेचा आज मला जो राज्य शासनाचा राज्य उत्कृष्ट कारागीर पुरस्कार मिळाला त्याबद्दल मी राज्य शासनाचा आभारी आहे. वर्ल्ड MSME डे निमित्तचं औचित्य साधून राज्य शासनाने सिडको भवन येथे मुंबईत, नवी मुंबईमध्ये हा कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्यामध्ये खास करून प्रथमच आर्टिझन लोकांना 6 आर्टिझन लोकांना हा पुरस्कार देण्यात आला. त्यामध्ये प्रथमच मिरजेच्या तंतुवाद्य निर्मितीसाठी मला हा पुरस्कार देण्यात आला. त्याबद्दल मी शासनाचा आभारी आहे. मैत्री, MIDC ह्या सगळ्यांनी हा पुरस्कार आयोजित केला होता आणि उद्योगमंत्री डॉक्टर उदय सामंतजी यांच्या हस्ते हा पुरस्कार मला देण्यात आला.